त्याला एवढे मार्क्स पडले, तुला एवढे कमी पडले. एक तर पालकांनी आपल्या पाल्याला दुसऱ्या कुठल्या स्टुडंट सोबत कम्पेअर केलं नाही पाहिजे. आपल्या सगळ्यांना जवळपास सारखी बुद्धिमत्ता दिलेली आहे. मग प्रश्न असा येतो की हा एवढा मोठा फरक किंवा तफावत मार्क्स मध्ये का असावी. एक विद्यार्थिनीला 95% मार्क्स मिळत आहेत आणि त्याच वर्गात एक दुसरा विद्यार्थी बसलेला आहे, त्याचा संघर्ष फक्त 35% करता चाललेला आहे. हा जो विद्यार्थी आहे त्याची स्मरणशक्ती कमी आहे आणि हा मुद्दा मला खोडून काढायचा असतो नेहमी. आजही काढायला आवडेल की मुलांचा अभ्यासामधला इंटरेस्ट वाढवायला आम्हाला मदत करायची. इंटरेस्ट वाढला की फोकस वाढेल आणि एक्झाम मधला परफॉर्मन्स पण वाढेल. तर मी एक इंटरनॅशनल मेमरी ऍथलीट आणि मेमरी कोच आहे. सिंगापूरमध्ये आहोत आम्ही, इंडियन मेमरी टीम, आणि हातामध्ये इंडियन फ्लॅग आहे. समोर 29 देशांचे स्पर्धक बसले. जर्मनी बेस्ड कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि तुम्ही एक गेस करू शकता मॅडम की किती नंबर लक्षात ठेवले असतील. जास्तीत जास्त 100. या स्पर्धेमध्ये मी पायचे पहिले 6500 अंक लक्षात ठेवले होते. बट जर एखाद्या व्यक्तीला 10 अंकी मोबाईल नंबर लक्षात राहत नसेल तर त्या व्यक्तीकडनं मी पायचे हजारो नंबर लक्षात ठेवून घेऊ शकतो. मी एका कोल्हापूरच्या छोट्याशा खेडेगावातला विद्यार्थी आहे. परिस्थिती तुमच्या आड येऊ शकते का, हा विषयाशी मी तितकासा सहमत नाही. जिद्द असेल काही ते करून दाखवण्याची तर मार्ग तुम्हाला मिळत जातात आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. ध्येय ठरवताना भान ठेवा, पण एकदा ध्येय ठरलं की मग बेभान होऊन काम करा. नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. आपल्याला नेहमीच वाटतं की आपला मुलगा खूप हुशार बनावा किंवा अभ्यासात एकदम एक्सपर्ट असावा, परीक्षेमध्ये पेपर लिहिताना त्याचं काहीच विसरू नये आणि अगदी तो टॉपर असावा, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पण याच्यासाठी मेमरी शार्प असणं गरजेचं आहे. पण मेमरी डेव्हलपमेंटवर तुमच्या पाल्याने कधी काम केलंय का? आणि याबद्दलच आज आपल्या सोबत आहेत ट्रेनर मिस्टर सुनील सावंत सर. सर, खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षकांना, म्हणजे आम्हाला तर माहितीच आहे की तुमचं काम किती कौतुकास्पद आहे, पण प्रेक्षकांना जर तुमची थोडक्यात ओळख करून दिलात तर खूप छान होईल. पहिल्यांदा मी स्मार्ट मराठी आणि भाग्यश्री मॅडम, थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. माझं नाव सुनील सावंत आहे आणि मी एक इंटरनॅशनल मेमरी ॲथलीट आहे. आता बेसिकली मेमरी आणि ॲथलीट हे दोन शब्द एकमेकाशी पूरक नाही आहेत, कारण ॲथलीट म्हटलं की खेळाडू आणि खेळाडू म्हटलं की क्रिकेट, कबड्डी असे स्पोर्ट्स आपल्या समोर येतात. मग मेमरीचा ॲथलीट कसं काय, तर गेली 36 वर्ष जगभरामध्ये काही देशामध्ये वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप होते आणि भारतामध्ये गेली 16 वर्ष इंडियन मेमरी चॅम्पियनशिप होते. आणि 2018 मध्ये जे अहमदाबादला नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये ॲडल्ट कॅटेगरीमध्ये मी भारतातून 3ऱ्या क्रमांकावरती आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावरती होतो. म्हणजे मी एक अमंग टॉप 3 इंडियन मेमरी ॲथलीट आहे. आता मगाशी मी इंटरनॅशनल मेमरी ॲथलीट बोलण्याचं कारण असं आहे मॅडम की 2016 साली 25वी वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप, जसं आपला क्रिकेटचा वर्ल्ड कप तसा मेमरीचा वर्ल्ड कप होता तो, आणि तो सिंगापूरला झाला. तर त्याच्यामध्ये जवळपास 30 देशांनी भाग घेतला होता आणि 30 देशामध्ये सुदैवानं एक नाव होतं INDIA, इंडिया. आणि इंडियामधून जे 8 लोकांची निवड झाली वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपसाठी त्यामध्ये सुदैवानं एक नाव होतं सुनील सावंत. आणि मॅडम, इट वॉज अ व्हेरी प्राऊड फिलिंग मोमेंट ऑफ माय लाईफ. म्हणजे आम्ही सिंगापूरमध्ये आहोत, आम्ही इंडियन मेमरी टीम आणि हातामध्ये इंडियन फ्लॅग आहे. समोर 29 देशांचे स्पर्धक बसलेत आणि त्यांच्या समोर इंडियन फ्लॅग घेऊन इंडियाला इंटरनॅशनली रिप्रेझेंट करणं, भारताचं प्रतिनिधित्व करणं, हा इट वॉज व्हेरी प्राऊड फिलिंग मोमेंट. तर मी एक इंटरनॅशनल मेमरी ॲथलीट आणि मेमरी कोच आहे. नक्कीच मला वाटतं प्रेक्षकांना यामधून कळालं असेल की जी काही माहिती मिळणार आहे ती खूप ऑथेंटिक मिळणार आहे. येस सर, इंडियाला तर तुम्ही प्रेझेंट केलात, त्यासोबतच इतकं छान यश सुद्धा मिळालं. पण मला विचारायला आवडेल की हा प्रवास सुरू कुठून झाला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की मॅडम, बाय एज्युकेशन आय एम अ फार्मासिस्ट. तर 2001 ते 2006 या मधल्या 5-6 वर्षामध्ये आय वॉज वर्किंग फॉर झायडस कॅडिला फार्मास्युटिकल कंपनी. आणि ह्या कंपनीची मुंबईमध्ये वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सला स्वतःचे मेडिकलचे स्टोअर्स होते. म्हणजे इट वॉज अ चेन ऑफ रिटेल मेडिकल स्टोअर्स. आणि त्याच्यामधल्या गिरगाव आउटलेटमध्ये ॲज अ ब्रांच इन्चार्ज आय वॉज वर्किंग. बेसिकली आय वॉज सेलिंग मेडिसिन्स. एक प्रश्न मी विचारला होता स्वतःला औषधं विकता विकता, आणि तो टर्निंग पॉईंट ठरला माझा मेमरी फील्डकडे येण्यासाठी. तो प्रश्न असा होता की सुनील, व्हॉट इज युअर आयडेंटिटी, तुझी ओळख काय आहे? आणि त्या प्रश्नाचं मला असं उत्तर मिळालं की यू आर अ प्रोफेशनल ग्रोसर. तू एक प्रोफेशनल वाणी आहेस. एखादा वाणी कडधान्य विकतोय, गहू तांदूळ बिस्किट विकतोय, साबण विकतोय, तू औषधं विकतोय, तुझ्या आणि वाण्यामध्ये काही फरक नाहीये. म्हटलं बस हीच माझी ओळख आणि ही ओळख घेऊन जगायचं. मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग वेगळं करायचं काय, तर शिकवायची आवड होती. कारण कॉलेजमध्ये असताना पण
ट्युशन्स घेतले होते, शिकवण्याची प्रचंड आवड, कारण कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत आमचं शिक्षण झालेलं आहे पूर्णपणे. तर मग शिकवायचं काय, तर असं काहीतरी शिकूया जे ट्रॅडिशनली शिकवलं जात नाहीये. मग ट्युशन घेण्याऐवजी एखादा विषय जो विद्यार्थ्यांच्या खूप गरजेचा आहे, मग त्या सर्च करता करता मला मेमरी विषयाच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलली की हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण विद्यार्थी सातत्यानं अभ्यास करतात तरी पण परीक्षेमध्ये जाऊन त्यांचं विस्मरण होतं. मग जर त्यांना मेमरी विषयी जर काही मला मार्गदर्शन करता आलं तर त्यांच्याकरता ते सगळ्यात महत्वाचं ठरू शकतं. आणि म्हणून मेमरी कोचिंगसाठी तो एक प्रवास सुरू झाला. सर, बऱ्याचदा आता असं होतंय की या आधीची मुलं होती, फोन त्यांच्या हातात नव्हता. म्हणजे परीक्षा आली तर आम्ही पुस्तकं घेऊन बसायचो. म्हणजे त्यावेळी अक्षरशः असं होतं सर की गाईड सुद्धा वापरू देत नव्हते घरचे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं गाईड मध्ये तुम्हाला डायरेक्ट सगळं मिळणार आहे, तर तुमच्या बुद्धीला कुठे ताण आहे. पण आता बघायला गेलं तर हल्लीच्या मुलांचं विस्मरण खूप वाढलंय. स्मरणशक्ती राहतच नाही, मुळात मुलं तयारच होत नाहीत त्याच्यासाठी. म्हणजे पुस्तकं हातात नाहीच आहेत, मोबाईल आहेत आणि झटपट शॉर्ट मध्ये कसं यश मिळेल, सक्सेस मिळेल याकडे कल आहे. तर हल्लीच्या मुलांमध्ये जे विस्मरण होतं याबद्दल काय सांगाल? ओके, मला तर आधी एक गोष्ट सांगायची वाटेल की आपली जी मुलं आहेत त्यांची स्मरणशक्ती किंवा मेमरी ही वीक नाही आहे. मेमरी स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे, पण त्या मेमरीचा योग्य उपयोग आपली मुलं करत नाही आहेत. मी नेहमी माझ्या सेमिनार्स मध्ये पण सांगतो की निसर्गाने, देवाने आपल्या सगळ्यांना जवळपास सारखी बुद्धिमत्ता दिलेली आहे. नॉट एक्झॅक्टली सेम, बट जवळपास सारखी आहे. पण आपण त्याचा उपयोग किती करतो याच्यावर आपलं परीक्षेमधला परफॉर्मन्स किंवा यश ठरतं. एक्झाम्पल एक घेऊया मॅडम, ह्या विषय समजून घेण्यासाठी. एक सर्वे आहे, त्या सर्वेमध्ये SSC बोर्ड, CBSE, ICSE, कॅम्ब्रिज बोर्ड आहेत. ह्यांचा एक सर्वे आहे की जर एखाद्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी बसलेले असतील तर 80% अधिक मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती असतील, तर ते म्हणतात ते अप्रॉक्सिमेटली 20%. हे एक ऍव्हरेज आहे, काही शाळेमध्ये जास्त आणि कमी पण असतील. बरं, 60 आणि 80च्या मध्ये किती विद्यार्थी असतील, तर अप्रॉक्सिमेटली 50%. म्हणजे 50 आणि 20 70% विद्यार्थी आहेत ज्यांना 60%हून अधिक मार्क्स मिळत आहेत. म्हणजे 60%हून कमी मार्क्स मिळवणारे 30% विद्यार्थी आहेत. मग प्रश्न असा येतो की हा एवढा मोठा फरक किंवा तफावत मार्क्स मध्ये का असावी? एवढा मोठा म्हणजे किती की जर 100 विद्यार्थी आहेत तर एक विद्यार्थिनीला 95% मार्क्स मिळत आहेत आणि त्याच वर्गात एक दुसरा विद्यार्थी बसलेला आहे, पण त्याचा संघर्ष फक्त 35% करताच चाललेला आहे. त्याचं टार्गेट आहे की मला पास व्हायचं आहे. बट ह्याचे वडील काही खुश नाही त्या मुलाचे. याचे वडील खूप ओरडतात. इसके पिताजी इसको डांटते भी है. इसके पिताजी बोलते उसको देख, वो पिंकी को देख कितना मार्क्स मिला. और ये बच्चा बोलता है पप्पा मैं उसको ही देख रहा था इसलिए मुझे कम मिला. ओके, जोक्स पार्ट. हा जर जोक बाजूला ठेवला तर प्रश्न असा येतो की मग एवढा मोठा फरक मार्क्स मध्ये का असावा? बरं, शिक्षक सेम आहेत, पाठ्यपुस्तक सगळ्यांच्या करता सारखंच आहे, प्रश्नपत्रिका सारख्या आहेत, कुठलाही भेदभाव नाही आहे. आणि हा प्रश्न मी आजपर्यंत हजारो प्रोग्राम मध्ये विचारला, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, भारताच्या बाहेर. मला पहिलं उत्तर मिळालं की हा जो विद्यार्थी आहे ह्याची स्मरणशक्ती कमी आहे. आणि हा मुद्दा मला खोडून काढायचा असतो नेहमी, आजही काढायला आवडेल की ह्या विद्यार्थी स्मरणशक्ती कमी नाही आहे. जर या विद्यार्थ्याला आपण एखादा चित्रपट दाखवला मॅडम, समजा 3 इडियट्स त्याला दाखवला आणि त्याला स्टोरी विचारली, तुमच्या माहितीनुसार किती टक्के बरोबर सांगू शकेल? 99% जाऊ दे, 80-90% तरी नक्की सांगेल. बट याने तो चित्रपट 10 वेळा बघितला का? एकदाच. म्हणजे एखादा मानवी मेंदू एखादा विषय फक्त एकदाच बघतो, 80-90% त्याला ग्रास्प करतो. आपण म्हणू कसं शकतो की त्याची ग्रास्पिंग पॉवर कमी आहे. बट त्याला आज विचारा तुम्हाला सांगेल, 10 दिवसांनी विचारा सांगेल, 1 वर्षांनी विचारा सांगेल. म्हणजे एकदा बघितलेला विषय वर्षानुवर्षे स्मरणशक्तीमध्ये साठवून ठेवणं, त्याला इंग्रजीमध्ये रिटेन्शन पॉवर म्हणतात, ही पण चांगली आहे. म्हणजे विद्यार्थ्याची मेमरी वीक नाहीये, फक्त तो अभ्यासामध्ये त्याला वापरत नाहीये. का वापरत नाहीये? एकच कारण आहे आणि ते कारण आहे लॅक ऑफ इंटरेस्ट इन स्टडीज. अभ्यासामध्ये म्हणजे मूवी बघण्यामध्ये जो इंटरेस्ट आहे तो कदाचित अभ्यासामध्ये नाहीये. आणि जेव्हा याचा इंटरेस्ट वाढेल, आणि आम्ही जे मेमरी टेक्निक शिकवतो त्याचं आमचं पहिलं इंटेन्शन हेच असतं की मुलांचा अभ्यासामधला इंटरेस्ट वाढवायला आम्हाला मदत करायची आहे. इंटरेस्ट वाढला की फोकस वाढेल आणि एक्झाम मधला परफॉर्मन्स पण वाढेल. सर, जसं आता तुम्ही म्हटलात की विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढवायला पाहिजे, हो, पण या मेमरी डेव्हलपमेंट मध्ये असं काही पाठांतर वगैरे आहे की सायन्स आहे यामागे? याबद्दल काय सांगाल? खूप सुंदर प्रश्न आहे मॅडम हा, की मेमरी डेव्हलपमेंट किंवा मेमरी टेक्निक्स आम्ही ज्या शिकवतो ह्या सगळ्या टेक्निक्स सायंटिफिकली बेस्ड आहेत.
याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे. एक एक्झाम्पल देतो मॅडम, कारण मी माझा बॅकग्राऊंड फार्मसीचा असल्यामुळे ते मला जवळचं उदाहरण आहे की जर तुम्ही एक प्रिस्क्रिप्शन घेतलं डॉक्टरने दिलेलं आणि एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलात आणि तुम्ही ते प्रिस्क्रिप्शन काउंटरला ठेवलं, ती व्यक्ती आतमध्ये गेली, 1 मिनिटामध्ये तुम्हाला जी हवी होती ती 4 औषधं त्याने घेतली आणि काउंटरवरती तुम्हाला दिली. ओके, मग आता त्या मेडिकलच्या दुकानामध्ये हजारो प्रकारची औषधं असतात, जवळपास 10,000 प्रकारचे वेगवेगळे ड्रग्ज असतात. ह्याच्या मधनं तुम्हाला हवी असणारी 3 औषधं विदिन अ मिनिट त्याला कशी काय सापडली? कारण ही सगळी औषधं मेडिकल स्टोअरमध्ये सिस्टमॅटिकली स्टोअर केलेली आहेत. एकतर ते अल्फाबेटिकली स्टोअर केलेत किंवा त्याच्या युसेजनुसार स्टोअर केलेत किंवा कंपनीच्या नावानुसार स्टोअर केलेत. काहीतरी सायन्स आहे, काहीतरी सिस्टम आहे स्टोअर करताना. आपण गृहीत धरूया की त्या मेडिकलवाल्याने औषधं सिस्टमॅटिकली नाही स्टोअर केली, असा सगळे मस्तपैकी ढीग रचून ठेवलाय आणि तुम्ही चिठ्ठी घेऊन गेलात औषधाची. किती वेळ लागेल मॅडम त्याला? तो शोधतच राहील, मला वाटतं भेटायचं पण नाही. मला वाटतं त्यालाच औषध द्यायची वेळ येईल. नक्की. म्हणजे जेव्हा स्टोरेज सिस्टमॅटिक असतं तेव्हा ते शोधणं किती सोपं असतं बघा. आपण एक्झाम्पल घेऊया, हे एक मेडिकलचं दुकान आहे. ह्याच्यामध्ये आपण काय औषधं साठवत नाही आहोत, पण याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, इकॉनॉमिक्स असे वेगळे विषय आपण साठवून ठेवतो. ओके, मग ते साठवून ठेवताना त्याच्या मागे काही सिस्टम आहे का, काही सायन्स आहे का, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते लक्षात ठेवायचं सायन्स जर आपल्या मुलं शिकली, विद्यार्थी शिकले, तर त्यांना एक्झाम मध्ये रिकॉल हा स्मूथ होईल, आठवण्याची प्रक्रिया त्यांची स्मूथ होऊ शकते. एक महत्वाचा प्रश्न असा असतो, वडिलांचा पण असतो, म्हणजे पालकांचा असतो बेसिकली. आई म्हणते की बाबा हे विज्ञानाचं पुस्तक आहे, लक्षात ठेव. जर त्या विद्यार्थ्याने आईला प्रश्न विचारला, आई मी विज्ञानाचं पुस्तक लक्षात ठेवेन, तू काही काळजी करू नकोस, पण जरा तू मला लक्षात ठेवायचं विज्ञान शिकवशील का ग? म्हणजेच काय, आपण आपल्या विद्यार्थ्यांना आधी लक्षात ठेवायचं विज्ञान शिकवलं पाहिजे. आणि विज्ञान जर आपले विद्यार्थी शिकले तर बाकीचे सगळे विषय ते सहज स्मरणात ठेवू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मेमरी टेक्निक्स हे पूर्णपणे सायंटिफिक आहे. लक्षात ठेवायचं शास्त्र आम्ही मुलांना शिकवतो. सर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं, जसं तुम्ही आता मेडिकलचं उदाहरण दिलात, म्हणजे हा प्रश्न मला बऱ्याचदा पडायचा की एखादा नवीन मेडिकल स्टोअरवाला जरी असला तरी त्याला पटकन सहज सापडतं आणि त्याच्यासोबत अगदी उगाच चेअरवर बसणारे पण लोक असतात, ते सुद्धा कधी हजर असले आणि त्यांना म्हटलं की हे द्या, तर मला तो नेहमी प्रश्न पडायचा की यांना पण कसं काय समजतं. तर निश्चितच तुम्ही जसं म्हणतात की स्टोअरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. तर यानंतरचा प्रश्न असा आहे की सर, मेमरी म्हणजे लहानपणापासून म्हटलं जातं की तुझी मेमरी शार्प आहे आणि हे भेदभाव दिसतात, मुलं कधी कधी नैराश्यात पण जातात यामुळं. पण ही मेमरी काम कशी करते मुळात? आणि यामध्ये 2 गोष्टी आहेत की शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी, यामधील फरक पण सांगा, कारण काही गोष्टी लहानपणापासून अजून लक्षात आहेत आणि काही म्हणजे खूप महत्वाच्या असल्या तरी त्या लक्षात येत. तर यामधला फरक? येस. आधी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे सांगताना मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, म्हणजे समजायला सोपं जाईल आपल्याला. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे जर समजा तुम्ही मला माझा मोबाईल नंबर विचारलात, मोबाईल फोन नंबर, तर मी नंबर तुम्हाला सांगितला 9820778373. आता तो नंबर तुम्ही कुठे सेव्ह कराल? तुमच्या सेव्ह कॉन्टॅक्ट मध्ये. तुम्ही नंबर टाईप केला, नाव टाईप केलं सुनील सावंत आणि सेव्ह केलं. सेव्ह केल्यावर जर मी तुम्हाला विचारलं, जरा मॅडम नंबर बोलून दाखवा, मग आत्ताच तर बोललो होतो मी काही सेकंदापूर्वी, म्हणजे तुम्ही तो नंबर सेव्ह करत होता तोपर्यंत तुमच्या मेमरीने किंवा ब्रेनने त्याला पकडून ठेवलं होतं, पण सेव्ह झाल्यानंतर तो नंबर आपल्या ती माहिती पुसली गेली. हे झालं शॉर्ट टर्म एक्झाम्पल. किंवा तुम्ही लॅपटॉपमध्ये एखादी माहिती टाईप करताय, पुस्तकातून वाचताय, टाईप करताय, वाचून झाल्यानंतर टायपिंग होईपर्यंत आपला मेंदू ती माहिती पकडून ठेवतो, पण टायपिंग झालं की ती माहिती मेंदूतून पुसली जाते. हे झालं शॉर्ट टर्म मेमरी. लॉंग टर्म मेमरी म्हणजे दीर्घकाळ लक्षात ठेवणं. याच्यामध्ये बरीचशी आपल्याला उदाहरणं घेता येतील की प्रत्येकाला आपलं नाव, ऍड्रेस लक्षात असतो, लॉंग टर्म आहे. आपले नियर अँड डिअरचे बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरीज लक्षात असतात, हे लॉंग टर्मचं एक्झाम्पल आहे. मूवीची स्टोरी किंवा मूवीज मधले सॉंग्स आपण सहसा विसरत नाही, हे लॉंग टर्मचं एक्झाम्पल आहे. किंवा ऍक्टर ऍक्ट्रेसची नावं. तुम्ही सांगा मॅडम की विद्यार्थ्यांनी ऍक्टर ऍक्ट्रेसची नावं लक्षात ठेवताना कधी रट्टा मारला असेल का? शाहरुख खान, अरे आलिया भट असं काही नाही केलं त्यांनी, पण तरी पण हंड्रेड्स ऑफ ऍक्टर्स, हंड्रेड्स ऑफ क्रिकेटर्स, प्लेयर्स अँड सेलिब्रिटीज त्यांच्या लक्षात आहे. हे झालं लॉंग टर्मचं एक्झाम्पल. मग मेमरी, तुमचा पहिला प्रश्न होता की काम कशी करते. जेव्हा एखादा विद्यार्थी एखादं उत्तर त्याला लक्षात ठेवायचं असतं आणि तो पुस्तकातून वाचतो,
वाचलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आधी जाते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये, आणि शॉर्ट टर्म मेमरीची कॅपॅसिटी लो आहे. ओके, तिथे दीर्घकाळ ती माहिती लक्षात नाही, दीर्घकाळ ती माहिती साठवली जात नाहीये. मग एक गोष्ट प्रामुख्याने विद्यार्थ्यांना करावी लागेल ती म्हणजे ती माहिती आपल्याला शॉर्ट टर्म पासून लॉंग टर्म पर्यंत पुश करावी लागेल. आणि एकदा ती माहिती लॉंग टर्म मध्ये गेली की ती माहिती आपण सहजा विसरणार नाही आणि एक्झाम मध्ये आपण ती आठवू शकतो. मग आता पुश करायची कशी याच्याकरता काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स विषयी आपण पुढे बोलू शकतो. नक्कीच नक्कीच. तोच प्रश्न आहे सर की इफेक्टिव्ह मेमरी टेक्निक्स कोणत्या आहेत? जसं की आता तुम्ही म्हटलात की म्हणजे ती माहिती लॉंग टर्म पर्यंत पुश केली पाहिजे, पण मला वाटतं या मागच्या टेक्निक्स प्रत्येकालाच माहिती असतील असं नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय की यावर काम करणारी लोक फार कमी आहेत, आणि त्यापैकी एक तुम्ही आहात जे इंडियाला प्रेझेंट केलाय. तर नेमक्या खरं सांगा की कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत? टेक्निक्स मॅडम भरपूर आहेत, म्हणजे चिक्कार आहेत. ओके, पण त्यातली एक आता मी आपल्या प्रेक्षकांसाठी मला सांगावीशी वाटेल. ओके, जसं की मी अजून एक छोटीशी माझी अचिव्हमेंट सांगतो की गणितामध्ये जो पाय असतो 22/7 बरोबर 3.14, आता हा जो पॉइंट आहे डेसिमल पॉइंट, याच्या नंतरचे नंबर्स अनलिमिटेड आहेत आणि देर इज नो एंड. आणि जर्मनी बेस्ड एक कॉम्पिटिशन असते की पायचे हे जे असंख्य नंबर आहेत त्याच्यातले पहिले किती अंक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि पाय डिजिट हा वन ऑफ द रॅन्डम नंबर्स आहे, याच्यामध्ये कुठले पॅटर्न्स नाही आहेत, हे लक्षातच ठेवायचं आहे. तर 2015 साली त्या जर्मनी बेस्ड कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. आणि तुम्ही एक गेस करू शकता मॅडम की किती नंबर लक्षात ठेवले असतील? जास्तीत जास्त 100. हा, मी जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा 100-200 असंच उत्तर येतं. पण त्या स्पर्धेमध्ये मी पायचे पहिले 6500 अंक लक्षात ठेवले होते आणि त्याच सिक्वेन्सने एकही चूक न करता रिकॉल केले होते. म्हणजे 1415926535897939323846 असं 6500. मग मानवी मेंदू एवढी प्रचंड माहिती कशी लक्षात ठेवू शकतो? कधी कधी काही लोकांना 10 अंकी मोबाईल नंबर लक्षात राहत नाही. म्हणजे मी आजकाल असे पण एक्झाम्पल देतो मॅडम की आजकाल हजबंडला वाईफचा नंबर लक्षात नाही आणि वाईफला हजबंडचा नंबर लक्षात नाही, म्हणजे सेव्ह केलेला असतो. मी मध्ये मॅडम एक सर्वे केला की मी असे 10 हजबंडना बोलवलं आणि म्हटलं की तुमच्या वाईफचा नंबर असा मॅन्युअली डायल करा, सेव्ह कॉन्टॅक्ट मध्ये जायचं नाही, मॅन्युअली. 10 पैकी 7 हजबंडना नंबर आठवलाच नाही, सेव्ह केला होता. बरं, मी नेहमी असा एक जोक पण शेअर करतो की तुम्ही जर वाईफचा नंबर सेव्ह केला असेल तर सेव्ह करण्यामध्ये मला प्रॉब्लेम नाहीये, पण वाईफच्या मोबाईलमध्ये जर 2 सिम कार्ड असतील तर आमचे हजबंड लोक सेव्ह कशी करतात माहितीये मॅडम? वाईफ 1, वाईफ 2. जोक्स पार्ट. बट जर एखाद्या व्यक्तीला 10 अंकी मोबाईल नंबर लक्षात राहत नसेल तर त्या व्यक्तीकडनं मी पायचे हजारो नंबर लक्षात ठेवून घेऊ शकतो. टेक्निक आहे, त्या टेक्निकचं नाव आहे म्युझिकल विंडोज. म्युझिकल विंडोज ही टेक्निक 1979 मध्ये माझे मेमरी कोच आहेत विक्रांत नारायण चाफेकर सर यांनी इन्व्हेंट केली. कॉपीरायटेड मेथड आहे ती, ज्याच्यामध्ये म्युझिकचा उपयोग केलाय. म्हणजे म्युझिक म्हणजे जे 7 सूर आहेत, सा रे ग म प ध नि, या 7 सुरांचा उपयोग करून आम्ही नंबर्सना वर्ड्स मध्ये कन्वर्ट करतो. ओके, पण ते खूप सांगायला किंवा शिकवायला 4 ते 5 तास वेळ लागतो. पण एक छोटीशी टेक्निक मला शेअर करायला आवडेल. ओके, मी मॅडम तुम्हाला काही शब्द देतोय, अगदी सोपे सोपे शब्द आहेत, एक 10-12 शब्द देतोय आणि तुम्ही तो सिक्वेन्स किंवा तो क्रम लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, जमेल तुम्हाला, कारण खूप सोपे सोपे शब्द आहेत. ओके, हॉर्स आहे, मंकी, माझा, रोड, ट्रॉफी, गोल्ड कॉइन्स, टायर, बिल्डिंग, अक्षय कुमार, गुलाबजामुन, पिजन. ओके, आठवायचा प्रयत्न करा, शक्यतो क्रम असेल तर जास्त योग्य होईल. हॉर्स, मंकी, माझा, रोड, अक्षय कुमार, गोल्ड कॉइन. ओके, हॉर्स, मंकी, माझा, रोड, 4चा क्रम अतिशय तुम्ही योग्य सांगितला, पण थोडं पुढे नाही जमलं किंवा काही शब्द आठवले पण नाहीत. हा, आणि आठवण्याचं प्रेशर पण असतं. जसं की तुम्ही म्हणालात की तुम्हाला मी काही शब्द देईन, लगेच मला प्रेशर आलं की आता सर मला काय देतील, तर तो पण पॉइंट आहे. राईट. मग आता आधी हे कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर याच टेक्निकचा उपयोग करून आपले जे विद्यार्थी आहेत हे अँसर्स कसे लक्षात ठेवू शकतील. मग ते शॉर्ट आन्सर असू दे किंवा लॉंग आन्सर असू दे, लघुत्तरी किंवा दीर्घोत्तरी. ओके, ते थोडं आपल्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल. ओके, आता कुठली माहिती जर आपल्याला सिक्वेन्सने लक्षात ठेवायची असेल क्रमशः, तर एक बेसिक कॉन्सेप्ट आहे, वर्ल्ड वाईड तो वापरला जातो, बेसिक आहे, फाउंडेशनल आहे तो, त्याचं नाव आहे असोसिएशन कॉन्सेप्ट.
किंवा असोसिएट करणं म्हणजे जोडणं बेसिकली. पहिला शब्द दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, किंवा कनेक्ट करणं. ओके, त्याला लिंकिंग मेथड असं पण म्हणतात काही ठिकाणी, किंवा असोसिएशन मेथड म्हणतात. मी तुम्हाला रेडीमेड असोसिएशन देतोय, फक्त तुम्ही त्याचे चित्र बघा. मी शब्द बोलतोय, डोळ्यासमोर चित्र आणा. एक हॉर्स बघा जो एका रेसमध्ये धावतोय. हॉर्स इज रनिंग इन द रेस. त्या हॉर्सवरती एका मंकीने जम्प केलं. मंकी जम्पिंग ऑन द हॉर्स. मंकी माझा ज्यूस पितोय. चित्र बघा फक्त. त्यातला काही माझा आहे तो रोडवरती सांडतोय. माझा ड्रॉपिंग ऑन द रोड. त्या रोडचे 2 तुकडे झालेले आहेत, ब्रेक झाला रोड, आणि त्या रोड मध्ये एक मोठीशी ट्रॉफी बाहेर येते. ती ट्रॉफी तुम्ही असे हाताने हलवता, काय ते आवाज येतोय, आतमध्ये हात घालता, आतमध्ये गोल्ड कॉइन्स असतात. तर ट्रॉफी मधनं आपण गोल्ड कॉइन्स बाहेर काढले आणि ते आपण एका टायरला चिकटवले. सायकलचा किंवा गाडीचा टायर बघा, टायरला चिकटवले. तो टायर आपण एका बिल्डिंगला जोडला. ती बिल्डिंग टायर वरती पुढे पुढे सरकत चाललेली आहे. त्या बिल्डिंग मध्ये अक्षय कुमारची डान्सिंग, आणि डान्स करता करता तो गुलाबजामुन फेकतोय. अँड ऑल द गुलाबजामुन्स आर गोइंग अँड हिटिंग अ पिजन. ते जाऊन एका पिजनला लागतायत. आता जर तुम्ही आठवायचा प्रयत्न केला, तुम्हाला सगळे क्रमशः आठवतील. कोण धावतोय आपल्या रेसमध्ये? त्यानंतर मंकी आहे. मंकी माझा पितोय. येस. माझा नंतर रोडवर माझा सांडल्यामुळं रोड येतो. रोड फाटल्यानंतर आपला ट्रॉफी येते. ट्रॉफीमध्ये हात घातला, गोल्ड कॉइन आले आणि ते गोल्ड कॉइन टायरला चिटकवतो आपण आणि ते बिल्डिंगला लावतो. आणि त्याच बिल्डिंग मध्ये अक्षय कुमार डान्स करतोय आणि तो गुलाबजामुन फेकतोय पिजन. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी पॉवरफुल, व्हेरी पॉवरफुल. म्हणजे मॅडम तुम्ही अगदी क्रमशः, आणि मी तुम्हाला सांगेन की आता तुम्ही जे रिकॉल केलाय ना, हे तुमची शॉर्ट टर्म मेमरी नाहीये. बरोबर. आता ही इन्फॉर्मेशन तुम्ही उद्या सकाळी आठवायचा प्रयत्न करा, तुम्हाला आठवेल. एक आठवड्याने आठवायचा प्रयत्न करा. हा, मध्ये एखादं रिव्हिजन लागेल. रिव्हिजन कसं करणार ते पण एक कला आहे, ते पण एक शास्त्र आहे. पण हे तुम्ही लॉंग टर्म पर्यंत पुश केलं. हाच मगाचा प्रश्न होता की इन्फॉर्मेशनला शॉर्ट टर्म पासून लॉंग टर्म पर्यंत पुश करायचं आहे, आणि पुश करण्याकरता असोसिएशन नावाचं एक व्हेइकल किंवा एक टेक्निक आपण वापरली. आता थोडासा एक वेळ घेतो अजून. आता विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये किंवा अभ्यासामध्ये हॉर्स मंकी माझं लक्षात ठेवायचं नाहीये. त्यांना आहेत मोठी मोठी उत्तरं, मोठे मोठे शब्द असतात. मग ते कसं करायचं? थोडक्यात सांगतो, कारण सगळंच ह्या कमी वेळेमध्ये होणार नाही, पण आपले विद्यार्थ्याला नक्की वापरतील मॅडम. ओके, आपले प्रेक्षक याला नक्की वापरतील. की जेव्हा स्टुडंट्स तुम्हाला एखादा लेसन लक्षात ठेवायचा असतो, लेसन म्हणजे काय किंवा धडा म्हणजे काय, तर माझ्या माहितीनुसार लेसन म्हणजे बंच ऑफ पॅराग्राफ्स. बरोबर. काही पॅराग्राफ्सचा एक समूह म्हणजे एक लेसन. 39 पॅराग्राफ्स किंवा 43 पॅराग्राफ्स. दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे, पॅराग्राफ्स म्हणजे काय? पॅराग्राफ्स म्हणजे बंच ऑफ लाईन्स. बंच ऑफ लाईन्स, किंवा त्याला आपण असं म्हणूया, पॅराग्राफ्स म्हणजे अन आयडिया ऑफ द ऑथर. ते जे लेखक आहेत त्यांची एक आयडिया म्हणजे एक पॅराग्राफ, आणि जेव्हा आयडिया बदलते पॅराग्राफ बदलतो. म्हणजे जर एखाद्या लेसन मध्ये 39 पॅराग्राफ्स आहेत म्हणजे 39 वेगवेगळ्या आयडियाज आहेत. आता आयडिया मी समजण्याकरता बोलतोय, याला जर आपण योग्य शब्द वापरला तर तो शब्द आहे की वर्ड्स. आपण त्याला मराठीमध्ये ठळक मुद्दे म्हणतो. ओके, तर 39 पॅराग्राफ्स मी वाचले ऍज अ स्टुडंट, समजून घेतले. समजणं ही पहिली पायरी आहे. अंडरस्टँडिंग इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स मेमरायझेशन. समजून सांगायला तुमचे शिक्षक आहेत, आणि प्रत्येक शिक्षक आपल्या आपल्या विषयामध्ये एक्सपर्ट आहेत. तुम्ही समजून घेतलं, ते कीवर्ड्स अंडरलाईन केले, 39 कीवर्ड्स निघाले. आता तुम्ही जसं 10 ते 11 ते शब्द लक्षात ठेवले, तसं मी 39 कीवर्ड्स क्रमशः लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच मला अख्खाच्या अख्खा लेसन लक्षात राहिला, नॉट वर्ड बाय वर्ड, कीवर्ड बाय कीवर्ड. आणि जर मला एक्झाम मध्ये हे कीवर्ड्स किंवा हे मुद्दे आठवले, तर प्रत्येक कीवर्डचा उपयोग करून मी 1-1, 2-2 वाक्य लिहू शकतो. नक्कीच. ओके, आता हे फक्त सांगून होणार नाही, पण ते विद्यार्थ्यांनी अप्लाय करायला पाहिजे, आणि हे सगळं आम्ही मुलांच्याकडनं ऍप्लिकेशन करवून घेतो आमच्या कार्यशाळेमध्ये. नक्कीच. सर, यानंतरचा जोडून प्रश्न असा आहे की जसं आता तुम्ही सांगितलात की काहीतरी कनेक्शन, लिंकिंग, कीवर्ड्स असायला हवेत. राईट. पण बऱ्याचदा मुलांचं असं होतं की ते फास्ट मध्ये वाचायला जातात, आणि काही जणांचं असं असतं की आता जरी मी 4 लाईन वाचायला दिल्या, अगदी त्याच्या संदर्भातल्या असल्या तरी तो वाचल्यानंतर पटकन विसरतो. ओके, तर याबद्दल काय सांगाल सर? की वाचल्या वाचल्या पण माणूस विसरायला लागतो, म्हणजे इथं वाचलं आणि इकडे बघितलं की विसर. ओके, जेव्हा मी एखादी माहिती वाचतो पुस्तकामधून, ओके, तेव्हा ऍज आय टोल्ड यू दॅट गोज टू शॉर्ट टर्म मेमरी.
ओके, एक सर्वे असा सांगतो मॅडम की माझे कोच आहेत टोनी बुझान म्हणून, ते वर्ल्ड मेमरी स्पोर्ट्स काउन्सिलचे फाउंडर आहेत, ज्यांनी त्याची स्थापना केली. तर त्यांचं ऍक्टिव्ह रिकॉल किंवा रिव्हिजन वरती एक सुंदर कॉन्सेप्ट आहे. तर बेसिकली होतं असं की आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो तुम्ही रिव्हिजन कसं करता, तर बऱ्याचदा असं उत्तर येतं की तो जो लेसन आहे किंवा ते जे गाईड आहे ते मी पुन्हा वाचतो. आता एखादी माहिती पुन्हा वाचणे किंवा पुन्हा पुन्हा वाचणे ह्याला रिरीडिंग म्हणतात, त्याला रिव्हिजन म्हणत नाहीये. मग रिरीडिंग आणि रिव्हिजन मध्ये फरक आहे. ओके, जर आता वाचलं लगेच विसरणार असेल, कारण जर तुम्ही एखादी माहिती 24 तासाच्या आतमध्ये रिव्हिजिट नाही केली तर 80 ते 90% माहिती तुमच्या मेंदूमधून पुसली जाऊ शकते, फेड होते ती. आणि म्हणून एखादी आन्सर वाचल्यानंतर किंवा एखादा लेसन वाचल्यानंतर डोळे बंद करून ते तुम्ही रिकॉल करायचा प्रयत्न करा. रिकॉल का करायचा? जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की एक्झाम म्हणजे काय, तुमच्या माहितीनुसार मॅडम एक्झाम म्हणजे काय असतं? आपल्याला जे ज्ञान आहे त्याची चाचपणी होते प्रश्नांची. बरोबर आहे. त्याचं अजून एक असं उत्तर आहे मॅडम की एक्झाम इज ऑल अबाउट रिकॉल. ओके, म्हणजे 3 तास बसून मला एक्झाम हॉलमध्ये काय करायचं असतं? रिकॉल करायचं, लिहायचं, रिकॉल करायचं, लिहायचं. म्हणजे एक्झाम म्हणजे फक्त रिकॉल आहे, अजून काहीच नाहीये. रिकॉल झालं की लिहिणं काही मला अवघड नाहीये. ओके, मग एक्झाम म्हणजे जर फक्त आणि फक्त रिकॉल असेल तर वर्षभर घरी बसून मी कधी रिकॉलची प्रॅक्टिस केली का? वर्षभर मी काय करतोय? रिडिंग रिडिंग रिडिंग. आय एम इन द बिझनेस ऑफ रिडिंग. तो विद्यार्थ्याने एखादा लेसन वाचल्यानंतर किंवा उत्तर वाचल्यानंतर डोळे बंद करून त्याला रिकॉल करायचा प्रयत्न करा, जेणेकरून ती माहिती लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकते. नक्कीच सर, बऱ्याचदा असं होतं की रिकॉल जी प्रोसेस आहे ती मला वाटते बरेच विद्यार्थी करत नाहीयेत. जसं रिरीडिंगच होतं नेहमी. येस. म्हणजे पालक सुद्धा असं म्हणतात की पुस्तक घेऊन बसलेला मुलगा बघितला तर पालकांना शांत, म्हणजे आत्म्याला शांती आली आमच्या, असं म्हणतात. राईट. पण त्यांना हे माहिती नसतं की नुसताच घेऊन बसलाय, त्याच्यामधलं करतोय की नाही माहित नाही, करतोय की नाही माहिती नाही, किंवा कितीही वेळ घेतला तरी त्याला त्याच्या डोक्यात हे होत नाहीये. तर ती गोष्ट तर वेगळीच आहे. पण ज्यावेळी एक्झाम येतो त्यावेळी ताण येतो मुलांच्यावर, नर्वस होतात, कारण पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा, करिअर आजूबाजूला लोकांचं बदलताना दिसतंय. तर अशा वेळी सर काय मेमरी टेक्निक्स वापरल्या पाहिजेत आणि अशा वेळी तयारी विद्यार्थ्यांनी कशी केली पाहिजे? येस मॅडम, खूप सॉलिड प्रश्न आहे हा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. की बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आमचंही त्यावेळी व्हायचं, तुमचंही कदाचित झालं असेल की एक्झाम हॉलमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही आणि मी जसं ते आन्सर पेपर सबमिट करतो आणि एक्झाम हॉलच्या बाहेर पाय ठेवतो, अरे यार शट, मग तिथे एक्झाम हॉलच्या बाहेर आपली ट्यूबलाईट पेटते, असं होऊन जातं. बरं, आता इथे प्रश्न मेमरीचा नाही आहे. एक्झाम हॉलच्या बाहेर आठवलं म्हणजे उत्तर मेमरीमध्ये होतं. ओके, पण योग्य वेळी मी त्याला बाहेर नाही काढू शकलो. ओके, आणि याचं एकमेव कारण हे आहे, ते म्हणजे स्ट्रेस, एक्झाम परफॉर्मन्स प्रेशर आणि ताण. आणि त्याच्यामुळे आपली रिकॉल ॲबिलिटी जी आहे ती टेम्पररी स्लो झालेली आहे. मग अशी जर सिच्युएशन असेल आणि याच्यातून विद्यार्थ्यांना बाहेर यायचं असेल तर 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे पॉज अँड ब्रीथ टेक्निक. म्हणजे मी एक्झाम हॉलमध्ये आहे, अरे यार मी वाचलंय, आठवतच नाहीये, आणि मग तो स्ट्रेस अजून वाढतो. अशा वेळी जास्त पॅनिक नाही व्हायचं. तुम्ही जेवढं जास्त पॅनिक व्हाल तेवढा स्ट्रेस अजून वाढणार आहे. पहिली गोष्ट करायची, पॉज घ्यायचा, 10 सेकंद 15 सेकंद जाऊ देत, आपली काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आणि 3 ते 4 वेळा एक दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेतल्यामुळे थोडा ब्रेन आपला रिलॅक्स मोडमध्ये येतो आणि आपली रिकॉल प्रोसेस स्मूथ होण्याचे चान्सेस वाढतात. पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याचं नाव मी असं देईन त्याला की कीवर्ड ट्रिगर मेथड. म्हणजे मला उत्तर आठवत नाहीये, मी कसं करतो, अरे काय होतं उत्तर, अख्खच्या अख्खं उत्तर आठवायचा प्रयत्न करतो. नाही आठवणार तुम्हाला. त्या उत्तरामधला एखादा कीवर्ड तुम्हाला आठवतो काय बघा. मग तो आदला मधला कुठला पण असू दे, आणि एक जरी कीवर्ड आठवला तरी मग आजूबाजूचं काय ना काय ते आठवायला टप्प्याटप्प्याने लागतं, कारण माहिती आतमध्ये आहे, मेंदूची आतमध्ये आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची मेथड आहे जी आम्ही मेमरी चॅम्पियनशिप मध्ये पण करतो. त्याला मी असं नाव देईन की वॉर्मअप व्हिज्युअलायझेशन मेथड. कुठल्याही स्पोर्ट्समध्ये, ओके, की आपण जिमला जातो, जिम चालू म्हणजे एक्सरसाइज चालू करण्याआधी आपण वॉर्मअप करतो, थोडंसं हँड स्ट्रेच करतो, लेग स्ट्रेच करतो. किंवा क्रिकेटर्स बघा, आल्याला लगेच बॅटिंग नाही करत, थोडं बाहेर असं वॉर्मअप करतात आणि मग खेळायला चालू करतात. आम्ही मेमरी ऍथलीट्स आहोत, मेमरी खेळाडू आहोत, तर आम्ही तेच करतो. काय करतो की समजा 10 मिनिटाचा एक इव्हेंट आहे मेमरायझेशनचा, तर आम्हाला 1 मिनिट एक्स्ट्रा मिळतो. त्या मिनिटाचं नाव आहे मेंटल प्रिपरेशन टाइम.
युअर मेंटल प्रिपरेशन टाइम स्टार्ट्स नाव. मेमराईज कोणीच काय नाही करत, डोळे बंद करतात आणि स्वतःला त्या मेमरायझेशनच्या झोनमध्ये घेऊन येतो आम्ही ओके. आणि मग मेमरायझेशनला चालू करतो. आणि ही जी समस्या, ह्या समस्येवरती जर विद्यार्थ्यांना काम करायचं असेल की एक्झाम हॉलमध्ये आठवत नाही, बाहेर गेल्यावरती आठवतं, खूप प्रभावी हे औषध आपण त्याला म्हणू शकतो. एक्झाम चालू होण्याच्या आधी एक्झाम हॉलमध्ये मी जाऊन बेंचवरती बसलेलो असतो. 1 मिनिटाचा वेळ घ्या, 2 मिनिटाचा वेळ घ्या, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला काही सकारात्मक सूचना द्या, अफर्मेशन्स द्या. यस, मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीट आठवत आहे. माझं आज हँड रायटिंग खूप छान, सुंदर, लेजिबल येत आहे. दिलेल्या वेळामध्ये माझी पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. माझ्याकडे अजून 10 मिनिटं एक्स्ट्रा आहेत, तर मी 2 एक्स्ट्रा प्रश्नांची पण उत्तरं लिहिलेली आहेत. अजून 2-3 मिनिटं होती, मी लिहिलंय ते पुन्हा चेक केलेलं आहे आणि हे पूर्ण पेपर मी मस्तपैकी एन्जॉय करतोय. अशा सूचना स्वतःला द्या. या सूचनेमुळे तुमचा मेंदू रिकॉल करण्याच्या झोनमध्ये येतो आणि तुमचं शक्यतो विस्मरण होणार नाही. म्हणजे आपण व्हिज्युअलाइज केलं की आपण काय करणार आहे पुढच्या 1 तासात 1.5 तासात. येस येस येस. नक्कीच सर. यानंतर आता ही जी कंडिशन तुम्ही सांगितलात किंवा या ज्या टेक्निक्स आहेत याचं काही प्रॅक्टिस आधी पण व्हायला हवं. हो हो. म्हणजे बरेच जण, आम्हाला सुद्धा शाळेत सांगितलं जायचं की जो तुमचा बोर्डाचा पेपर येणार आहे तो बोर्डाचाच पेपर आला म्हणून तुम्ही सराव चाचण्या तसं सोडवा की तुमचा पेपर आता आलेला आहे, तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये बसलेला आहात आणि ते व्हिज्युअलाइज करा की हा माझा लास्टचा पेपर आहे 10वीचा आणि त्यानंतर तसं लिहा, तसा प्रयत्न करा. आणि ते आम्ही सुदैवाने त्यावेळी फॉलो केलं म्हणून चांगली मेमरी थोडीफार का असणार, तुमच्या इतकी नाही पण थोडीफार झाली तयार. पण यासाठी काही डेली हॅबिट्स असतात का सर? कारण हे अचानक तर येणार नाही, पण तुमच्या काही डेली हॅबिट्स पाहिजेत की ज्यामुळे तुमची मेमरी स्ट्रॉंग होईल. येस येस. जसं मॅडम मेमरी टेक्निक्स आपल्याकरता महत्वाचे आहेत, तेवढंच महत्वाचं आपल्या डेली हॅबिट्स आहेत. आणि डेली हॅबिट्स मधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पुरेशी झोप. मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना बघतो की वर्षभर तितकासा अभ्यास सिरियस घेत नाहीत आणि मग शेवटच्या काही दिवसामध्ये रात्रभर जागतात. म्हणजे उद्या पेपर आहे आणि मी सकाळी 4 वाजेपर्यंत अभ्यास करत बसतोय, प्रेशर असतं, टेन्शन असतं. जर मला पुरेशी झोप नाही मिळाली, कारण झोप आपल्या पूर्ण बॉडीला रिचार्ज करत असते, तर माझा उद्या जो रिकॉल आहे, कारण एक्झाम इज ऑल अबाउट रिकॉल, ओके, त्या रिकॉल वरती याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे मी मुलांना एवढंच सांगेन, बघा आपण लहानपणी असताना झोप यायची नाही, आई आपल्याला घाबरवायची, झोपर्यंत बागुलबुवा येईल, असं काहीतरी आई बोलायची आपल्याला. तर मी तेच सांगतोय, बाळांनो, थोडं एक्झामच्या आधी 6-7 तास पुरेशी झोप घ्या, नाहीतर बागुलबुवा येईल. आता बागुलबुवा आपण असं म्हणूया की एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. बागुलबुवा येईल म्हणजे काय येईल, तुम्हाला एक्झाम पुरेशी झोप नाही घेतली, एक्झाम मध्ये स्ट्रेस येईल, एक्झाम मध्ये एन्झायटी, प्रेशर येईल आणि तुमची रिकॉल प्रोसेस, बागुलबुवा म्हणजे तुमची रिकॉल प्रोसेस स्लो होईल. तर पहिला तुमच्या डेली हॅबिट्स मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट पुरेशी झोप. दुसरं आहे डाएट, आपला आहार जो आहे तो, ओके, योग्य डाएट. मी नेहमी सांगतो की फीड युअर ब्रेन द राईट फूड. आणि आजकाल मॅडम तुम्ही बघाल की हे जे जंक फूड अबंडंटली अवेलेबल आहे, फूड घ्या किंवा हे तुमचे थम्सअप, पेप्सी, कोका कोला, हे जे सॉफ्ट ड्रिंक्स अवेलेबल आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी, ओके, मग ते पिझ्झा बर्गर पासून असेल किंवा ते मोमोज पासून असेल किंवा तो शॉर्मा वगैरे जी आपली मुलं सहज खातायत किंवा हे थम्सअप, पेप्सी, सॉफ्ट ड्रिंक असतील, आपल्या ब्रेन मधल्या न्यूरॉन्सना स्टेप बाय स्टेप किल करतायत. इट्स अ स्लो पॉइझन. लक्षात येत नाहीये की तुम्ही हे जे थम्सअप, पेप्सी, कोका कोला पिताय, ओके, ह्याच्यावर तुम्ही कधी वाचलं का रे बाळांनो काय लिहिलेलं असतं? तर ह्याच्यावरती लिहिलेलं असतं कार्बोनेटेड वॉटर, असं लिहिलेलं असतं, कारण त्यांना लिहावं लागतं, ते नियम आहेत, ओके. म्हणजेच काय की वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड फोर्सफुली मिक्स केलाय आणि तुम्ही कार्बन डायऑक्साईड पिताय. मग तुम्ही कार्बन डायऑक्साईड का पिताय? आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये येतो आणि कार्बन डायऑक्साईड आपलं शरीर ऑटोमॅटिकली बाहेर फेकतं, कारण ते हार्मफुल आहे जर आत राहिलं तर. मग आपलं शरीर एवढं चांगलं काम करतंय, नॅचरली कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतंय आणि तुम्ही वरून कार्बन डायऑक्साईड पिताय. मग तुम्हाला प्यायचं तर तुम्ही ऑक्सिजन प्या ना. कळलं का? म्हणजे आहार जो आहे, आपण पुढे कधी भेटलो तर योग्य आहाराविषयी डिटेलमध्ये आपण चर्चा करूया. आणि तिसरं याच्यामध्ये जे डेली लाईफस्टाईल आहे त्याच्यामधली गोष्ट आहे की मॉडरेट एक्सरसाइज. एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तास योगा, प्राणायाम, जॉगिंग किंवा वॉक काहीतरी झालं पाहिजे. एक मेमरी कोच आहेत जिम क्विक नावाचं, त्यांचं एक वाक्य मला खूप चांगलं वाटतं, खूप भारी वाटतं. ते म्हणतात की व्हेन बॉडी मूव्स युअर ब्रेन ग्रूव्ज.
जेव्हा बॉडीची मुवमेंट होते ना तेव्हा ब्रेन ग्रूज म्हणजे तुमची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी, तुमची मेमरी ॲबिलिटी खूप वाढते. कारण तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या ब्रेनला ॲडिक्वेट किंवा पुरेसा ब्लड सप्लाय होतो आणि ब्लड कॅरीज ऑक्सिजन, आणि जेव्हा तुमच्या मेंदूला प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय होतो तेव्हा तुमच्या ब्रेनची एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढते. त्याच्यामुळे पुरेशी झोप, योग्य आहार आणि थोडासा एक्सरसाइज. आणि मला वाटते सर ही फक्त परीक्षेपुरतच नाही तर पूर्ण आयुष्यभर होण्यासाठीचा टिप्स आहेत. Yes. यानंतर सर बऱ्याचदा असं होतं की काही मुलं असतात, आपण म्हणतो की हा जन्मजातच हुशार आहे, म्हणजे आईच्या पोटातच शिकलाय वाटतं हा, असे बरेच जण म्हणतात की इतका हुशार कसा. पण खरंच जन्मजात मेमरी शार्प असते की ती डेव्हलप करावी लागते? ओके, खूप सुंदर प्रश्न आहे आणि थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे हा. काही हाताच्या बोटावरती मोजता येईल अशी व्यक्ती आहेत, मंडळी आहेत की ज्यांची मेमरी जन्मजात शार्प आहे. त्याच्यातलं एक आपण उदाहरण घेऊया, खूप स्ट्रॉंग आहे, स्वामी विवेकानंद. असं म्हटलं जातं की ते एक पान त्यांनी वाचलं की त्यांना ते परत वाचायची गरज लागायची नाही, त्यांची मेमरी इतकी शार्प होती. त्यांच्याविषयी मी असं वाचलं होतं, माहित नाही जोक असावं किंवा रिअल पण असेल, की स्वामी विवेकानंद जर एक्झामला बसलेत, परीक्षेला बसलेत आणि 120 प्रश्न आहेत आणि वरती लिहिलंय अटेम्प्ट एनी 100, कुठले पण 100 सोडवा. तर स्वामी विवेकानंद म्हणे पूर्ण 120चे 120 सोडवायचे आणि खाली शिक्षकांच्या करता एक नोट लिहायचे, चेक एनी 100. म्हणजे अशी काही लोक आहेत जे जन्मजात ज्यांची मेमरी पॉवरफुल आहे. पण मेमरी इज अ लर्नेबल स्किल, आपण ते लर्न करू शकतो. ओके, हॅरी लॉरेन नावाचे एक मेमरी कोच आहेत, त्यांचं एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात की देर इज नथिंग लाईक गुड मेमरी ऑर बॅड मेमरी. चांगलं किंवा वाईट मेमरी असं काहीच नाहीये. देर इज समथिंग कॉल्ड ट्रेन्ड मेमरी अँड अनट्रेन्ड मेमरी. म्हणजे जर एखाद्या मुलाचा अभ्यासामधला परफॉर्मन्स चांगला नसेल याचा अर्थ असा नाही की त्याची मेमरी बॅड आहे. त्याची मेमरी अनट्रेंड असू शकते, बॅड नाहीये. आणि गुड न्यूज काय आहे, आपण अनट्रेनला ट्रेन करू शकतो. सर याला धरूनच हा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की अभ्यासात हा मुलगा हुशार नाहीये पण स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे, स्किल्स मध्ये चांगला आहे, डान्स मध्ये म्हणा, सिंगिंग मध्ये. तर ही जी मुलं आहेत म्हणजे कलेमध्ये असणारी, पालकांचं असं असतं की कला तू पूर्ण कर पण सोबतच अकॅडमिकली तू मागे नको पडूस. तर सर अशा विद्यार्थ्यांचं पण आपण ट्रेनिंग करून मेमरी पुन्हा हे करू शकतो. येस. कारण मग अशा विद्यार्थ्यांना त्यांची कला जोपासताना किंवा त्यांचं पॅशन जोपासताना अभ्यासामध्ये जास्त वेळ देता येत नाही. मग जर या विद्यार्थ्यांनी काही टेक्निक शिकल्या तर मात्र ते चांगल्या प्रकारे कमी वेळेत पण जास्त अभ्यास करू शकतात. असं मॅडम मी पाहिजे 6,500 अंक लक्षात ठेवले, मी जन्मजात तर लक्षात नाही ठेवले ना, नंतर येऊन ते मी डेव्हलप केलं. मग असं कोणी डेव्हलप करू शकतं. इट्स अ लर्नेबल स्किल. जसं आपण एक्सरसाइज करून आपले मसल्स डेव्हलप करतो तसं आपण मेमरी टेक्निक्सच्या माध्यमातून किंवा मेमरी एक्सरसाइजच्या माध्यमातून मेमरी आपण शार्प करू शकतो. शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा काही ऍव्हरेज स्टुडंट्स असतात, म्हणजे शिक्षकच ठरवतात की हा मुलगा ऍव्हरेज आहे. आपण कशावरून ठरवतो तर त्याचे जे मार्क्स येतात परीक्षेमधून त्याच्यावरून ठरवतो. तर असा ऍव्हरेज स्टुडंट समजा त्याला 10वीत 45% वगैरे आहेत, पण सर मी आता असे अनेक मुलं बघते बॅक बेंचर असणारे आता करोडपती आहेत, म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये बिझनेस मोठा त्यांचा केलेला आहे, पण तो ऍव्हरेज मुलगा होता पण पॉवरफुल बनला. तर अशी ऍव्हरेज मुलं जे स्वतः त्यांना वाटते की माझे मार्क्स कमी आहेत तर ते पॉवरफुल बनू शकतात का, आणि अशी काही उदाहरणं सांगू शकता का तुम्ही? ओके, नक्की बनू शकतात. जर एखाद्या ऍव्हरेज विद्यार्थ्याला पॉवरफुल किंवा समजा आपण टॉपर बनायचं आहे, ओके, तर पहिलं सगळ्यात महत्वाचं जर एखाद्याला प्रॉपर बनायचं असेल तर ते ध्येय निश्चित पाहिजे त्याचं, की मला टॉपर बनायचं आहे. थोडंसं मोठं ध्येय त्याला ठेवावं लागेल. मी नेहमी सांगतो की ध्येय ठरवताना भान ठेवा, पण एकदा ध्येय ठरलं की मग बेभान होऊन काम करा. तर त्याला आधी ते ध्येय ठरवावं लागेल की मी 45-50% विद्यार्थी आहे पण मला 80-90% मार्क्स स्कोर करायचे आहेत. हे पहिलं टार्गेट तुला फिक्स करावं लागेल. आणि मेमरी टेक्निक्स तुम्हाला शिकाव्या लागतील, कारण त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कमी वेळेत जास्त लक्षात राहील, दीर्घकाळ लक्षात राहील. आणि आम्ही ऑनलाईन ऑफलाईन ह्याच्या कार्यशाळा घेतो किंवा तुमच्या एरियामध्ये जे कोणी चांगले मेमरी ट्रेनर आहेत त्यांच्याकडे तुम्ही खरंच जा, मेमरी टेक्निक्स शिका आणि एफर्ट्स जर तुम्ही टाकले, मेहनत केली तर ते विद्यार्थी पण टॉपर बनू शकतात मॅडम. जसं की आपण बोलतोय की ऍव्हरेज स्टुडंटला टॉपर बनायचं आहे आणि कधी कधी पालकांचा पण आग्रह असतो की त्याला एवढे मार्क्स पडले, तुला एवढे कमी पडले. तर एक तर पालकांनी आपल्या पाल्याला
दुसऱ्या कुठल्या स्टुडंट सोबत कम्पेअर केलं नाही पाहिजे. हम्म. जेव्हा आम्ही कार्यशाळा घेतो, आम्ही मेमरी टेक्निक शिकवतो, तेव्हा आमचं पण एकच ध्येय असतं की जो 80% विद्यार्थी आहे तो 91 पर्यंत गेला पाहिजे, आणि जो 60चा आहे तो कुठेतरी 75 पर्यंत गेला पाहिजे. म्हणजे आपण आत्ता ज्या लेवलला आहोत त्यातून एक लेवल पुढे कसं जाता येईल आपल्याला, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि एक लेवल पुढे जायला मेमरी टेक्निक्स आपल्याला डेफिनेटली मदत करतील. नक्की सर, पण मला सांगा की टॉपर जे असतात म्हणजे कॉलेज स्कूल्समध्ये सगळे असतात, ते इंटेलिजंट असतात की त्यांची मेमरी स्ट्रॉंग असते? नो बडी इज बॉर्न इंटेलिजंट, काही रेअर एक्झाम्पल सोडले तर. हम्म. जे टॉपर असतात त्यांची मेमरी स्ट्रॉंग असते, ते मेमरी टेक्निक्स वापरतात, राईट स्टडी मेथड्स वापरतात आणि एफर्ट्स खूप टाकतात, मेहनत खूप घेतात. सोशल मीडियामुळे मेमरी वीक होते का? ओके, जर मी कंटिन्युअस स्क्रोलिंग करत बसलो तर डेफिनेटली माझा ब्रेन लेझी होऊ शकतो. पण लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू सोशल मीडिया एक चांगलं टूल पण ठरू शकतं. म्हणजे चांगला वापर केला तर चांगलं टूल ठरू येस शकतं. येस येस. यानंतर लास्ट मोमेंट स्टडी करणारे सुद्धा विद्यार्थी असतात, तर लास्ट मोमेंट स्टडी इफेक्टिव्ह आहे का? ओके, लास्ट मोमेंट स्टडी म्हणजे कदाचित वर्षभर काही केलेलं नाही आणि आता शेवटच्या दिवसामध्ये काहीतरी करायचं आहे. आता पर्यायच नाही, काही केलेलं नाही वर्षभर, तर आपण म्हणतो ना की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. तर लास्ट मोमेंट इफेक्टिव्ह आहे. आणि फोकस वाढवण्यासाठी सिंपल हॅक. ओके, फोकस वाढवण्याच्या वेगळ्या वेगळ्या हॅक आहेत किंवा टेक्निक्स आहेत, पण एक सुंदर टेक्निक जी पूर्ण वर्ल्ड वाईड फेमस आहे ती म्हणजे पोमोडोरो टेक्निक. ओके, पोमोडोरो नावाचे क्लॉक येतं की 25 मिनिटाचा टायमर सेट करणं आणि विथ इंटेन्स फोकस 25 मिनिटं ती ऍक्टिव्हिटी करणं किंवा अभ्यास करणं, आणि आफ्टर 25 मिनिटं एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा असतो. ओके, आणि परत 25 मिनिटाचा सेकंड एपिसोड आपण स्टडी एपिसोड स्टार्ट करू शकतो. आणि टायमर लावल्यामुळे आता माझे डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात आणि फोकस वाढायला मदत होते. तर पोमोडोरो इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक्स टू इम्प्रूव्ह एनहान्स फोकस. मोठ्यानं वाचल्यामुळं स्मरणशक्ती वाढते का किंवा लक्षात राहतं का मोठ्यानं वाचतात पुस्तक? नाउ इट डिपेंड्स की म्हणजे विद्यार्थी, इट डिपेंड्स स्टुडंट टू स्टुडंट. ओके, पण मोठ्याने वाचल्यामुळे मेमरी वाढू शकते, कारण आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते शब्द आपण ऐकतोय पण. ओके, आणि आपण जेव्हा शांत वाचतो तेव्हा फक्त आपले डोळे त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, एक सेन्स ऑर्गन. वाचल्यामुळे ते शब्द आपल्या कानावर पण पडतायत, म्हणजे आपला अजून एक सेन्स ऑर्गन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि जेवढे मॅक्झिमम सेन्स ऑर्गन इन्व्हॉल्व होत आहेत तेवढा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळू शकतो. मित्र परिवार म्हणजे जी संगत असते त्याचा इफेक्ट होतो का मुलांच्यावर? नक्की होतो मॅडम. त्याची संगत वैसी रंगत असं आपण म्हणतो. असं म्हटलं जातं की यू आर द ऍव्हरेज ऑफ दोज 5 पीपल विथ होम यू हँग आउट. तुमचे जे 5 खास मित्र आहेत त्यांचे तुम्ही ऍव्हरेज आहात. जर तुमचे 5 खास मित्र एक नंबरचे आळशी असतील तर 6वा आळशी माणूस हा तुम्हीच असणार आहात. आणि जर तुमचे 5 खास मित्र समजा गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत तर 6वा गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर तुम्ही असू शकता. तेव्हा संगत खरोखर मॅटर करते. नक्कीच सर. यानंतरचा प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांना गाणी ऐकत गणित सोडवण्याची आवड असते किंवा पाठांतर करण्याची, तर अशा वेळी गाणी ऐकत या सगळ्या गोष्टी करणं ओके वाटतं का तुम्हाला? ओके, काही विद्यार्थ्यांना याची सवय असते. इनफॅक्ट माझ्या मुलीला पण ती सवय आहे. बट दॅट शुड नॉट बी सॉंग्स, दॅट शुड बी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. सॉंग्स मध्ये काय असतो तर मी लिरिक्स असतात आणि मग ते लिरिक्स तुम्हाला कन्फ्युज करतात, कारण यू कॅनॉट बी मल्टीटास्किंग. म्हणजे माझं इकडे पण अटेन्शन आहे, मी वाचतोय, प्लस ते गाण्याकडे पण आहे. मल्टीटास्किंग इज अ मिथ. ओके, सिंगल टास्किंग. बट जर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असेल तर ते तुमच्या ब्रेनला एनहान्स करतं आणि तुमच्या ब्रेनची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. नक्कीच सर. यानंतर शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे असा की बरेच विद्यार्थी म्हणतात की माझी परिस्थिती नाहीये, मला पोहोचायचं आहे टॉप ठिकाणी किंवा मला सक्सेसफुल व्हायचंय, पण माझ्या आजूबाजूची परिस्थिती, घरची परिस्थिती मला सपोर्टिव्ह वाटत नाही आणि या परिस्थितीमुळे मी कुठेतरी अडकलो जातोय. तर यावर सर तुमचं उत्तर काय असेल? म्हणजे मेमरी डेव्हलपमेंट तर तुम्ही कराच, पण तुमची आयुष्याची जगण्याची पद्धत सुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकता किंवा विद्यार्थ्यांना भेटता, पालकांना भेटता. या प्रश्नाबद्दल काय उत्तर असेल? ओके, छोटस माझ्या लाईफ मधलं एक उदाहरण देतो. काही वर्षापूर्वी लायन्स क्लबने मला इन्व्हाइट केलं होतं
ठाण्याला घोडबंदर रोडला हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये द प्रोग्राम वॉज गोइंग ऑन. बरेचसे लोक समोर बसले होते, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्हेरी हायली एज्युकेटेड पीपल. ओके, आणि तिकडे मी मेमरीचे काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स दिले. जसं पायचे काही नंबर बोलून दाखवले, काही डेटा ऑडियन्स कडनं घेतला, तो लक्षात ठेवला, मी तो रिकॉल केला सिक्वेन्स मध्ये. आणि सगळे डेमॉन्स्ट्रेशन बघितल्यानंतर एक व्यक्ती उठली आणि ती बोलली की सर, तुमची मेमरी बघून मला असं वाटतंय ना की तुम्ही जेव्हा आईच्या पोटामध्ये होता तेव्हा तुमची आई सतत 24 तास कम्प्युटरच्या समोर बसत असावी. माझ्या डोळ्यात मॅडम पटकन पाणी आलं. म्हटलं माफ करा सर, माझी आई एवढी शिकलेली नाही आहे. तिचं शिक्षण जेमतेम 3री-4थी पर्यंत झालेलं आहे. तिला कम्प्युटरचा C पण माहित नाही आहे. बेसिकली मी एका कोल्हापूरच्या छोट्याशा खेडेगावातला विद्यार्थी आहे. ओके, त्याच्यामुळे परिस्थिती आणि तुमच्या आड येऊ शकते का, हा विषयाशी मी तितकासा सहमत नाहीये. तर तुमच्याकडे जिद्द असेल काही ते करून दाखवण्याची, तर मार्ग तुम्हाला मिळत जातात आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. नक्कीच. येस, धन्यवाद सर, खूप छान मुलाखत झाली आणि इतक्या सुंदर पद्धतीने प्रश्न क्लिष्ट असले किंवा सोपे असले तरी सुद्धा जे डीप नॉलेज तुम्ही दिले की जे प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचलेलं आहे, येस, येस. त्याबद्दल खूप धन्यवाद सर. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून उत्तम विद्यार्थी घडतील आणि पालक सुद्धा उत्तम घडतील, मला वाटतंय. येस सर, मॅडम. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, तुमचेही धन्यवाद. अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर निश्चितच करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.